कोपरगाव तालुक्यातील मडी खुर्द, मडी बुद्रुक, देरडे कोराळे आणि देरडे चांदवड या संपूर्ण परिसरात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून येथे तब्बल 8 ते 10 बिबटे मुक्त संचार करताना दिसत आहेत। बिबट्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे पशुधन वारंवार बळी पडत असून या सर्व गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या धोकादायक परिस्थितीत शेतकऱ्यांना रात्रीच्या लाईट वेळेत शेतात पाणी देण्यासाठी जाणे अत्यंत जीवघेणे ठरत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मडीबुद्रुक ग्रामपंचायत समितीने आज विद्युत वितरण कंपनी कोयगाव शाखेतील उप अभियंत्याकडे दिवसा शेतपंपांना वीज पुरवठा करावा अशी अधिकृत लेखी मागणी केली आहे। रात्री शेतात जाणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण। लाईट दिवसाची मिळाली तर आम्हाला सुरक्षितपणे शेती करता येईल। ग्रामपंचायतीने पाठवलेल्या निवेदनात या पंचक्रोशीतील सर्व गावांमध्ये बिबट्याच्या हालचाली वाढल्याने नमूद करून शेतकऱ्यांच्या जीवितहानीची शक्यता टाळण्यासाठी तत्काळ दिवसाची लाईट सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागणीला मडी खुर्द, मडी बुद्रुक, देरडे कोराळे आणि देरडे चांदवड या 5 गावातील ग्रामस्थांचा एकमुखी पाठिंबा मिळाला असून महावितरण कंपनीकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दिनांक 19/11/2025 वार गुरुवार आज आम्ही सर्व बुधवार आज आम्ही मडी बुद्रुक, मडी खुर्द, देरडे कोराळे आणि देरडे चांदवडचे शेतकरी ग्रामस्थ या पोयगाव उपकेंद्र विद्युत कंपनीच्या उपकेंद्र ऑफिस कार्यालयात जमा झाले। शेतकरी आमच्या 4 गावांमध्ये बिबट्याची खूप भयानक परिस्थिती, शेतकऱ्यांमध्ये खूप भयावह वातावरण या बिबट्यामुळे इथं शेतकऱ्यांमध्ये तयार झालं आहे। आता रब्बी हंगाम सुरू झाला आहे, शेतीला रात्रीचं पाणी देण्याचं काम चालू झालं आहे आणि दररोज आता प्रत्येक गावामध्ये आमच्या 4 गावांमध्ये दररोज कुठे ना कुठे शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन होत आहे आणि शेतकऱ्याच्या पशुधनावर हल्ला बिबट्या करीत आहे। तरी आमची अभियंता साहेबांना आता आम्ही निवेदन दिलेलंच आहे 4 गावांनी आणि या आपल्या माध्यमातून आम्हाला आमची विनंती आहे का आम्ही आता शेतकऱ्यांना मिळून विनंती आहे का आम्हाला शेतीसाठी दिवसा लाईट द्यावी, म्हणजे जेणेकरून कोणी मनुष्य हानी प्राण्यांची हानी तर झाली आहे पण मनुष्य हानी जीवितहानी होऊ नये आणि कुठला अनर्थ घडू नये, चुकीची घटना घडू नये। तरी MECBच्या अधिकाऱ्यांना आम्हाला आमच्या शेतकऱ्यांच्या 4 गावच्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे का त्यांनी दिवसा विद्युत पुरवठा करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी मी आपल्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना आणि MECBच्या अधिकाऱ्यांना 4 गावच्या वतीने नम्र विनंती करतो आणि धन्यवाद। या ठिकाणी महावितरणचं उपकेंद्र पोहेगाव या ठिकाणी आम्ही देरडे कोराळे, देरडे चांदवड, मडी खुर्द आणि मडी बुद्रुक या ठिकाणचे सर्व शेतकरी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आलेलो आहे आणि यानंतरही मागणी केलेल्यानुसार जर दिवसा वीज पुरवठा आम्हाला झाला नाही तर मोठ्या प्रमाणात सगळे गावं इथं येऊन आणि याचा उद्रेक होईल। इतर गावांप्रमाणेच आमच्याकडं पण शासनाने मनुष्यहानी होण्याची वाट पाहू नये आणि आमचा अंत पाहू नये। आमची लहान मुलं जनावरं हे मोकळ्यात फिरतात, खेळतात आणि या ठिकाणी कुठली दुःखद घटना घडू नये अशी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे आणि म्हणून आम्हाला दिवसा वीज पुरवठा या ठिकाणी शासनाने द्यावा एवढीच विनंती आहे। ग्राहकांचे निवेदन आज स्वीकारले। सदर निवेदनावरती मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवून दिवसा वीज पुरवठा देण्याबाबत मागणी करणार आहे आणि वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार मग आपण दिवसा वीज पुरवठा देण्याची प्रक्रिया करू। आम्हाला खात्री आहे शासन आणि महावितरण योग्य निर्णय घेईल आणि आमच्या बाजूने आमची विनंती धुडकावून लावणार नाही ही आम्ही अपेक्षा करतो। धन्यवाद।